बीडमधील हत्या प्रकरणात वाल्मिक कराडनंतर फरार आरोपी सुदर्शन घुले सीआयडीच्या रडारवर। केसमध्ये घुलेच्या टाकळी गावात सीआयडीचा तपास, आरोपींच्या नातेवाईकांची कसून चौकशी सुरू। बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीची स्थापना, पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी काम करणार, 9 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश। बीड पोलीस ठाण्यात अचानक नवीन 5 पलंग कसे, आरोपी वाल्मिक कराडवरून रोहित पवारांना शंका, फक्त बीडच का, सर्वच पोलीस ठाण्यात स्टाफसाठी एवढी तत्परता दाखवा म्हणत प्रशासनावर रोख। बीड पोलीस ठाण्यात पलंग नाही तर कॉट आणल्याचा प्रशासनाचा दावा, माध्यमातील पलंग आणल्याच्या बातम्या चुकीच्या, बीड शहर पोलीस ठाण्यातील सूत्रांची माहिती। गडचिरोलीतील 11 नक्षलवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण, 8 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश। आत्मसमर्पण करणाऱ्यांना पुनर्वसनासाठी लाखोंची रक्कम, 38 वर्ष नक्षली कारवायांमध्ये होता सहभाग। गडचिरोली दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विकास कामांचं लोकार्पण, अहेरी ते गर्देवाडा एसटी बस सेवेचा शुभारंभ, 75 वर्षांनंतर गावात एसटीची बस तर नव्या हेलिपॅडचंही उद्घाटन। भाजप कोकणात ठाकरे गटाला जोरदार धक्का देणार, माजी आमदार राजन साळवी भाजपच्या वाटेवर, शिर्डीत 12 जानेवारीला पक्षप्रवेश निश्चित, 2 दिवसात भूमिका मांडणार, सूत्रांची माहिती। नवीन वर्षात उद्धव ठाकरेंचं मिशन बीएमसी, 7 जानेवारी ते 9 जानेवारी मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या विभागवार बैठका होणार, बैठकीत महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार। मंत्रिपदावरून डावलल्यानंतर अब्दुल सत्तारांची शेरो शायरी, 2.5 वर्षांनंतर मी पुन्हा येईल, सत्तारांना विश्वास, टीका करताना रावसाहेब दानवेंवरही निशाणा। कल्याण अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण, आरोपी विशाल गवळीला घेऊन पोलिसांचा शेगावात पंचनामा, हत्येनंतर आरोपी कुठे राहिला, कुणी मदत केली, त्या घटनास्थळाचा घेतला आढावा।